गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. SYBA इकॉनॉमिक्स जनरल या क्लासमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. सुप्रभात, नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स, त्याचा अर्थ, कारणे आणि उपाय हा टॉपिक अभ्यासतो आहे. इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स म्हणजे औद्योगिक कलह. औद्योगिक कलह म्हणजे काय, त्याची कारणे कोणती आणि असे औद्योगिक कलह कमी करण्यासाठी कोणते उपाय आहेत त्याचा आपण या ठिकाणी अभ्यास करतो आहे. हा एक अतिशय महत्त्वाचा टॉपिक परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा. विद्यार्थी मित्रांनो, औद्योगिक क्षेत्रामध्ये योग्य असा जलद गतीने विकास होण्यासाठी त्या औद्योगिक क्षेत्रातील कामगार आणि मालक या दोघांमधले संबंध सहकार्यपूर्ण असणे आवश्यक आहे. म्हणजे कामगार आणि मालक यांच्यामधले संबंध हे जर चांगले असतील तर त्या औद्योगिक क्षेत्राच्या विकासामध्ये फार महत्त्वाचं त्या ठिकाणी त्यांचा दोघांचा रोल असतो. म्हणजे औद्योगिक क्षेत्रामध्ये त्या औद्योगिक क्षेत्राच्या आर्थिक विकासामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा येत नाही आणि म्हणून एक सलोख्याचे वातावरण औद्योगिक क्षेत्रातील कामगार आणि मालक यांच्यामध्ये असणे आवश्यक आहे. तरच औद्योगिक क्षेत्रातील एकूण उत्पादन वाढीला चालना मिळत असते आणि म्हणून औद्योगिक क्षेत्रामध्ये हाही भाग या ठिकाणी खूप महत्त्वाचा असतो की औद्योगिक क्षेत्रातील कामगार आणि उद्योगांचे मालक यांच्यामध्ये संबंध कसे आहेत हा सुद्धा एक भाग फार महत्त्वाचा मानला जातो. आणि म्हणून औद्योगिक क्षेत्रामध्ये वेगवेगळे कलह होताना आपल्याला दिसतात, वेगवेगळे संघर्ष होताना आपल्याला दिसतात. मालक आणि कामगार यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वाद होताना आपल्याला दिसतात. तर त्यालाच औद्योगिक कलह असं म्हणतात. तर औद्योगिक कलहाची काय व्याख्या आहे ती बघू. कामगारांच्या वेगवेगळ्या मागण्या मालकांकडून मान्य न झाल्याने, कामगारांच्या वेगवेगळ्या मागण्या असतात, त्या खाली बघूच आपण की कोणकोणत्या मागण्या असतात. तर कामगारांच्या वेगवेगळ्या मागण्या मालकांकडून मान्य न झाल्याने निर्माण होणाऱ्या वेगवेगळ्या तणावाला, वेगवेगळ्या प्रकारचे तणाव आणि वेगवेगळ्या कारणांनी हा औद्योगिक कलह होतो. तर असं वेगवेगळ्या तणावाला औद्योगिक कलह असे म्हणतात. म्हणजे कामगार वर्गाच्या मालक वर्गाकडून वेगवेगळ्या प्रकारच्या अपेक्षा असतात, त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या असतात. जसे की वेतन असेल, भत्ते असतील, कामाची जागा असेल, बोनस असेल किंवा त्या कामगारांची सुरक्षितता असेल, कामगार संघटना असतील, व्यवस्थापन मंडळामध्ये कामगार प्रतिनिधीचा सहभाग असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांच्या मागण्या असतात. महागाई भत्ता असेल, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ज्या मागण्या आहेत, जेव्हा कामगार लोक मालकाकडून करतात तेव्हा त्यांच्या ह्या मागण्या मालकांनी जर मान्य केल्या नाही तर त्याचं रूपांतर संघर्षामध्ये होतो. त्याचं रूपांतर मग संप, टाळेबंदी, मोर्चे, धरणे, काम बंद करणे, उत्पादन बंद पडतं, अशा प्रकारचा एक तणाव त्या औद्योगिक क्षेत्रातील मालक आणि कामगार वर्ग यांच्यामध्ये निर्माण होतो. आणि असा जो वाद निर्माण होतो या वेगवेगळ्या कारणांनी, तर त्यालाच औद्योगिक कलह असे म्हणतात. तर हा जो औद्योगिक कलह आहे हा वेगवेगळ्या कारणांनी होतो आणि वेगवेगळ्या तणावामध्ये त्याचं रूपांतर होत असतं. तर त्याला औद्योगिक कलह असे म्हणतात. तर असा औद्योगिक कलह का होतो, त्याची कारणे कोणती,
तर ती कारणे बघू आपण. आपल्याला जी विचारली जाणार आहेत की औद्योगिक कलहाची कारणे कोणती. तर औद्योगिक कलहाची कारणे 2 प्रकारची आपल्याला दिसून येतात. आहे आर्थिक कारणे आहे आणि दुसरं आर्थिकेतर कारणे. म्हणजे आर्थिकेतर म्हणजे आर्थिक कारणांच्या व्यतिरिक्त काही कारणे आहेत की ज्यामुळे औद्योगिक कलह हा निर्माण होत असतो. तर आधी आपण आर्थिक कारणे बघू की कामगार आणि मालक या दोघांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा जो संघर्ष निर्माण होतो, वाद निर्माण होतो, कलह निर्माण होतो, तर त्या कलहाची कारणे कोणती. विद्यार्थी मित्रांनो, औद्योगिक क्षेत्रातील मालक आणि कामगार यांच्यामध्ये कोणत्याही कारणाने कलह होऊ द्या, मात्र नुकसान संपूर्ण देशाचं होतं. संपूर्ण औद्योगिक क्षेत्राच्या उत्पादनावर त्याचा परिणाम होतो. शेवटी मागण्या कामगारांच्या औद्योगिक क्षेत्रातील मालकांनी मान्य केल्या नाही तर काम बंद पडतं, उद्योग बंद पडतो, कंपनी बंद पडते आणि एकूण उत्पादनावर मात्र त्याचा परिणाम होतो. शेवटी नुकसान देशाचं होतं. त्या वादामध्ये, त्या कलहामध्ये जरी मालकाची किंवा कामगारांची कोणाचीही एका जणाची जरी चूक असेल, ती योग्य का अयोग्य तो नंतरचा भाग, मात्र काम बंद पडतं, उत्पादन बंद पडतं आणि मात्र त्या ठिकाणी देशाचं नुकसान होतं. आणि म्हणून अशा प्रकारचा औद्योगिक कलह होणार नाही यासाठी काय उपाययोजना केली आहे, तेही उपाययोजना या ठिकाणी आपण कारणांनंतर अभ्यासू. तर औद्योगिक कलहाची कारणे 2 प्रकारची आहेत, आर्थिक कारणे आणि आर्थिकेतर कारणे. तर आर्थिक कारणामध्ये पहिलं कारण आहे म्हणजे मालक आणि मजूर, मालक आणि कामगार यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तणाव का निर्माण होतात, त्याचं पहिलं कारण आहे वेतन. वेगवेगळ्या कारणांनी कामगार वर्ग हा वारंवार मालकाकडून वेतन वाढवण्याची अपेक्षा करतात. जसं की महागाई वाढत राहते आणि महागाई वाढल्यामुळे राहणीमानावर मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो. दैनंदिन स्वरूपात कामगारांना मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो आणि असा खर्च चालूच्या वेतनातून भागत नाही. तेव्हा देशामध्ये जी महागाई वाढ होते आहे आणि कामगारांना जो त्यामुळे अतिरिक्त खर्च करावा लागतो, तो भागविण्यासाठी वारंवार कामगार वर्ग हा मालक वर्गाकडून वेतनवाढीची अपेक्षा करतात. आणि तेव्हा कामगारांनी ही वेतनवाढीची जी अपेक्षा केलेली आहे, मागणी केलेली आहे, ही मागणी कामगार वर्गातील ही जी मागणी आहे, ही मागणी मालक वर्गाकडून जर मान्य झाली नाही तर त्याचं रूपांतर काय होतं, हे कामगार वर्ग मग संप करतात, टाळेबंदी करतात, मोर्चे काढतात, एखाद्या वेळेस उत्पादन बंद करतात, कामावर येणं बंद करतात. असा त्याचा परिणाम मग पुढे औद्योगिक कलहामध्ये होत असतो. आणि म्हणून वेतनवाढीबाबत वारंवार कामगार वर्ग हा मालक वर्गाकडून मागणी करत असतो आणि ती मागणी मान्य झाली तर औद्योगिक कलह होत नाही. परंतु प्रत्येक वेळेला ही कामगारांची मागणी मालक लोक मान्य करतीलच असं नाही आणि मग त्याचं रूपांतर, ही समस्या लवकर सुटली नाही तर त्याचं रूपांतर हे औद्योगिक कलहामध्ये होत असतं. दुसरं कारण आहे भत्ते. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे भत्ते असतात, महागाई भत्ता असेल, वाहन भत्ता असेल किंवा वैद्यकीय भत्ता असेल, या अशा प्रकारचे भत्ते हे मालक वर्गाने वाढवून द्यावेत अशा प्रकारची मागणी कामगार वर्गाकडून होत असते. आणि तेव्हा अशा प्रकारचे भत्ते जर मालक वर्गाने मान्य केले नाही तर मात्र हे जे कामगार वर्ग आहेत, हे कामगार मग आपलं काम बंद पडतात किंवा संप, टाळेबंदी त्याच्यामध्ये त्याचं रूपांतर होतं आणि सामंजस्याने ह्या मागण्या मालक वर्गाने मान्य केल्या नाही तर मग कामगार वर्ग हा संपामध्ये, टाळेबंदीमध्ये त्याचं रूपांतर करतो आणि मग पुढे तणाव निर्माण होत जातो आणि मग औद्योगिक कलह हा वाढताना आपल्याला दिसून येतो. त्यानंतर तिसरं कारण आहे बोनसची मागणी. कामगार वर्ग नेहमी त्याला ही अपेक्षा असते की औद्योगिक क्षेत्राची जी प्रगती होते, मालक वर्गाला जो मोठ्या प्रमाणावर नफा मिळतोय
त्या नफ्याचा काही भाग आम्हाला वेतनवाढीमध्ये किंवा भत्त्याच्या रूपात किंवा तो बोनस म्हणून आम्हाला दिला पाहिजे. तर बरेच कामगारांना बऱ्याच उद्योगांमध्ये दरवर्षी बोनसच्या रूपामध्ये कामगार वर्गांना वाढीव भत्ते हे मिळत असतात. परंतु काही वेळेला काही उद्योजक हे आपल्या उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणावर नफा होऊन सुद्धा कामगार वर्गाला बोनस देत नाही. आणि जर असा बोनस कामगारांना मिळाला नाही तर मग ते संप करतात, मोर्चे काढतात, धरणे आंदोलन करतात आणि मग त्याच्यातून प्रश्न सुटला नाही, वाद आपापसात मिटला नाही तर त्याचं रूपांतर औद्योगिक कलहामध्ये होत असतं. त्यानंतर 4, कामाच्या ठिकाणाची स्थिती. म्हणजे ज्या कंपनीमध्ये कामगार काम करतात त्या ठिकाणी कामाचं योग्य असं वातावरण असलं पाहिजे, स्वच्छता असली पाहिजे, पाण्याची सुविधा असली पाहिजे, जिम असलं पाहिजे, त्या ठिकाणी इलेक्ट्रिकची पूर्णपणे सुविधा पाहिजे, योग्य तेवढा त्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी प्रकाश पाहिजे, प्रदूषण रहित वातावरण पाहिजे. अशा प्रकारच्या कामाच्या योग्य ठिकाणाची मागणी, योग्य वातावरणाची मागणी कामगार हा मालक वर्गाकडून करत असतो. आणि अशा प्रकारची कामाची योग्य असं वातावरण कामगारांना मिळालं नाही तर वारंवार मागणी करून सुद्धा अशा प्रकारचं वातावरण कामगार वर्गाला मालक वर्गाकडून जर दिलं गेलं नाही तर त्याचं रूपांतर संघर्षामध्ये होत असतं. 5वं कारण आहे कामाचे तास. मालक वर्गाची अशी अपेक्षा असते की कामगार वर्गांनी जास्तीत जास्त तास काम केलं पाहिजे आणि मात्र त्या जास्तीच्या कामासाठी मालक वर्ग हा पगार वाढवून देत नाही किंवा वेतनामध्ये वाढ देत नाही, अतिरिक्त वेतन देत नाही आणि कामाचे तास मात्र वाढवले जातात. तेव्हा मात्र याला कामगार वर्ग विरोध करतात आणि कामगार वर्ग जेव्हा अशा प्रकारचा विरोध करतात, एकतर आम्हाला कामाचे तास वाढल्यामुळे पगार वाढवा, नाही तर आमचे कामाचे तास कमी करा. कामगार संघटनांकडून अशा प्रकारची मागणी होत असते आणि मग अशा प्रकारची मागणी मान्य झाली नाही तर त्याचं रूपांतर औद्योगिक कलहामध्ये होत असतं. 6, तात्पुरत्या रजा असतील, वैद्यकीय रजा असतील, पगारी सुट्या असतील, याही नियमानुसार कामगार वर्गांना मिळाल्या पाहिजे अशी कामगार वर्गांची अपेक्षा असते. परंतु या रजेच्या संदर्भामध्ये मालक वर्ग हा टाळाटाळ करत असतो. पगारी सुट्या देत नाही, वैद्यकीय रजा मिळत नाही, तात्पुरत्या रजा कामगार वर्गाला मिळत नाही. तेव्हा मात्र या कारणावरूनही तणाव निर्माण होत असतो आणि औद्योगिक कलहामध्ये त्याचं रूपांतर हे होत असतं. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या कारणांनी या वेगवेगळ्या मागण्या मान्य न झाल्यास त्याचं रूपांतर औद्योगिक कलहामध्ये होत असतं. त्यानंतर आर्थिकेतर कारणे. या आर्थिक कारणांव्यतिरिक्त इतरही काही कारणे आहेत, इतरही काही मागण्या आहेत, त्या जर मान्य झाल्या नाही तर त्याचं रूपांतर औद्योगिक कलहामध्ये होत असतं. 1, कामगार संघटनेस मान्यता. म्हणजे कामगारांची त्या कंपनीमध्ये, त्या उद्योगामध्ये जेवढे कामगार असतील त्या कामगारांची एक संघटना निर्माण होत असते. जेव्हा कामगार अशी संघटना स्थापन करतात तर त्या संघटनेला मालक लोक मान्यता देत नाही आणि जेव्हा त्या संघटनेला अशी मान्यता मिळत नाही तेव्हा याला मात्र कामगार वर्गाकडून विरोध होतो की आमची संघटना या ठिकाणी राहील आणि ही संघटनानुसार आम्ही या ठिकाणी कंपनीमध्ये काम करू. तर अशा प्रकारची संघटना कुठल्याही प्रकारे स्थापन जर झाली तर मात्र एक साथ हे कामगार वर्ग मालक वर्गाला विरोध करू शकतात आणि म्हणून संघटना निर्माण व्हायला नको, संघटना कामगारांनी स्थापन करायला नको अशी अपेक्षा हे मालक वर्गाची असते. परंतु कामगार वर्गाला मात्र आपलं संघटन असावं ही मागणी त्या ठिकाणी ती करत असतात आणि संघटनेला जर कामगार वर्गासाठी मालकाने मान्यता दिली नाही तर मात्र त्याचं रूपांतर हे संघर्षामध्ये होत असतं. दुसरं कारण आहे कामगाराचा दुर्दैवी पिढी. एखाद्या कंपनीमध्ये काम करत असताना एखाद्या कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला तर मात्र त्या कामगाराला, त्याच्या परिवाराला
मोठ्या प्रमाणावर मालक वर्गाने भरपाई दिली पाहिजे किंवा त्याला तशा प्रकारची मोठी मदत त्या कुटुंबाला झाली पाहिजे, अशा प्रकारचा या संघटनेकडून, कामगार संघटनाकडून मागणी होत असते. आणि त्या मागणीला जर मालक वर्गाने मान्यता दिली नाही तर संपूर्ण कामगार संघटना ही आपलं काम बंद करते, कंपनी बंद पडते, त्याचं रूपांतर संघर्षामध्ये होतो, औद्योगिक कलह हा वाढत जातो. तिसरं कारण आहे व्यवस्थापक व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वाईट वागणूक. जे मॅनेजर असतात किंवा ज्या कंपनीचे वरिष्ठ अधिकारी असतात, या अधिकाऱ्यांकडून त्या कामगारांना चांगली वागणूक दिली जात नाही, नको ती अशी वाईट वागणूक दिली जाते. आणि मग ती वाईट वागणूक कामगारांना असह्य होते आणि मग त्याचं रूपांतर हे भांडणामध्ये होतं किंवा वादामध्ये होतं, औद्योगिक कलह हा निर्माण होत असतो. त्यानंतर चौथं कारण आहे सामाजिक सुरक्षिततेची मागणी. ज्या कामगारांनाही या औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करताना आपल्यालाही सामाजिक सुरक्षितता मिळाली पाहिजे. त्या कामगारांना विम्याचं संरक्षण मिळालं पाहिजे. त्या कामगारांना काही अपघात झाला किंवा काही अडचण आली तर त्या ठिकाणी त्या अडचणीवर मात करता येण्यासाठी वाढीव भत्ते किंवा वाढीव त्या ठिकाणी त्याची भरपाई त्या कामगार वर्गाला मिळाली पाहिजे, अशी एक मागणी कामगारांची असते. आणि म्हणून सामाजिक सुरक्षितता कशी निर्माण होईल यासाठी मालक वर्गाने कामगार वर्गांचा विचार केला पाहिजे. त्यानंतर राजकीय कारणे, जे काही राजकीय परिस्थिती सुद्धा औद्योगिक कलहाला कारणीभूत ठरते. राजकीय कारणे म्हणजे हे कामगार ज्या संघटना असतात त्या संघटनांचा वापर हा काही राजकीय पुढारी, राजकीय लोक करतात आणि मुद्दामहून त्या कामगारां संघटनांना एकत्र करून त्यांच्याकडून विरोध करण्याचा प्रयत्न केला जातो. काही कारण नसताना राजकीय दृष्ट्या त्या ठिकाणी ते आपल्या क्षमता वापरतात आणि मोठ्या प्रमाणावर कारण नसताना त्या ठिकाणी विरोध केला जातो, त्या संघटनेचा वापर केला जातो आणि मग पुढे जाऊन त्याचं रूपांतर हे औद्योगिक कलामध्ये होत असतं. तर अशा पद्धतीने आपल्याला औद्योगिक कलहाची आर्थिक आणि आर्थिकेतर कारणे या ठिकाणी स्पष्ट करता येतील. आता औद्योगिक क्षेत्रामध्ये या वेगवेगळ्या कारणांनी मालक आणि मजूर यांच्यामध्ये जो तणाव निर्माण होतो, जी कारणे औद्योगिक कलहाची आहेत, तर याच्यावर कोणते उपाय की मालक आणि मजूर यांच्यामध्ये हे औद्योगिक कलह होणार नाहीत, याच्यासाठी अलीकडच्या काळामध्ये सरकारने कोणकोणत्या उपाययोजना केलेल्या आहेत, त्या उपाययोजना या ठिकाणी आपण पाहू. तर औद्योगिक कलह सोडवणुकीसाठी उपाययोजना म्हणजे औद्योगिक क्षेत्रामध्ये सहकार्यपूर्ण मालक आणि मजूर यांच्यामध्ये वातावरण कसं निर्माण होईल, औद्योगिक क्षेत्रामध्ये चांगलं वातावरण कसं निर्माण होईल, औद्योगिक क्षेत्रामध्ये मालक आणि मजूर यांच्यामध्ये वेगवेगळ्या कारणांनी वाद निर्माण होणार नाही, याच्यासाठी काहीतरी उपाययोजना या ठिकाणी सरकारने केलेली आहे. जरी ही उपाययोजना केली नाही तर वारंवार औद्योगिक क्षेत्रामध्ये अस्थिर असं वातावरण निर्माण होईल आणि असं वातावरण जर असेल तर औद्योगिक क्षेत्रामध्ये पूर्णपणे उत्पादन कार्य सुरळीत सुरू राहणार नाही. आणि म्हणून या अशा औद्योगिक कलह सोडवण्यासाठी कोणत्या उपाययोजना अलीकडे केल्या जातात, तर त्या उपाययोजना या ठिकाणी आहेत. एक, औद्योगिक कलह कायदा. सरकारने 1947 मध्ये हा औद्योगिक कलह कायदा पास केला आहे की जेणेकरून औद्योगिक कलहामध्ये मालक आणि मजूर यांच्यामध्ये चांगले संबंध निर्माण होतील किंवा हे कलह निर्माण होणार नाहीत, याच्यासाठी हा नियम, हा कायदा 1947 मध्ये केलेला आहे. आणि या 1947च्या कायद्यामध्ये 1957 मध्ये त्या कायद्यात सुधारणा केली आहे. या कायद्याअंतर्गत सरकारने एक कार्यसमिती नेमलेली असते. कार्यसमिती म्हणजे सरकारने औद्योगिक कलह कायद्याअंतर्गत
प्रत्येक उद्योगामध्ये, प्रत्येक कंपनीमध्ये एक कार्यसमिती स्थापन करावी असा नियम केलेला आहे. उदाहरणार्थ, ज्या कंपनीमध्ये 100पेक्षा जास्त कामगार आहेत, त्या कंपनीमध्ये त्या उद्योजकाने, त्या मालकाने कार्यसमिती स्थापन केली पाहिजे. म्हणजे एक समिती असेल, त्या समितीमध्ये कामगार प्रतिनिधी असतील, कामगाराचा प्रतिनिधी असेल, मालक असेल, मॅनेजमेंट मंडळ असेल, अशा प्रकारची एक समिती राहील. आणि या समितीने काय कार्य करायचं आहे की मालक आणि मजूर यांच्यामध्ये वेगवेगळ्या कारणांनी जो काही तणाव निर्माण होईल, संघर्ष निर्माण होईल, तर तो आपापसात या कार्यसमितीने मिटवायचा आहे. तर या कार्यसमितीमुळे अनेक कंपन्यांमध्ये मालक आणि मजूर यांच्यामध्ये जो तणाव निर्माण होतो तो त्या ठिकाणीच सोडवला जातो. लवकर त्या मागण्या मान्य केल्या जातात किंवा त्याच्यातला मार्ग काढला जातो आणि उत्पादन कार्य हे सुरळीत राहत असतं. त्यानंतर सलोखा समिती किंवा बोर्ड, म्हणजे त्या कंपनीमध्ये कार्यसमितीसारखी एक सलोखा समिती असते. सलोखा निर्माण झाला पाहिजे, मालक आणि मजूर यांच्यामध्ये चांगले संबंध निर्माण व्हायला पाहिजे, याच्यासाठी सलोखा समिती काम करत असते. म्हणजे ही सलोखा समिती वाद निर्माण होण्याच्या आधीच मालक आणि मजूर यांच्यामध्ये संबंध हे चांगले प्रस्थापित करण्याचं काम करते. या समितीमध्ये देखील व्यवस्थापन मंडळाचा एक सदस्य किंवा मालकाचं प्रतिनिधित्व करणारा एक व्यक्ती, कामगारांचं प्रतिनिधित्व करणारा एक व्यक्ती, अशा प्रकारची या समिती, सलोखा समिती त्या उद्योगामध्ये बनवली जाते. आणि सलोखा बोर्ड, आणि सरकारने एक सलोखा बोर्ड स्थापन केलेलं असतं. त्या बोर्डाकडे अशा प्रकारचा वाद गेल्यावर तो तात्काळ मिटवला जातो. त्यानंतर चौकशी न्यायालय, चौकशी न्यायालय राहायला येतं. तर हे चौकशी न्यायालय सुद्धा सरकारने स्थापन केलं आहे. वेगवेगळ्या कारणांनी मालक आणि मजूर यांच्यामध्ये जो वाद निर्माण होतात, तर हे वाद मिटवण्यासाठी या न्यायालयामध्ये ते कामगार लोक आपला न्याय मागण्यासाठी जाऊ शकतात. आणि त्या ठिकाणी नेमका कोणत्या कारणांनी हा वाद निर्माण झाला आहे त्याची चौकशी होते आणि त्याचा अहवाल हे चौकशी न्यायालय सरकारकडे सोपवत असते आणि हा वाद लवकरात लवकर मिटवला जातो. त्यानंतर श्रम न्यायालय स्थापन केलं गेलं आहे की ज्या न्यायालयामध्ये एखाद्या कामगाराला वेतन मिळत नसेल, कामावरून काढून टाकलं असेल आणि त्याला कामगार संघटना विरोध करत असतील, तर त्यासाठी त्या कामगाराला न्याय मिळवण्यासाठी श्रम न्यायालयामध्ये तात्काळ त्याच्यावर कार्यवाही केली जाते. लवकर कशा पद्धतीने हा वाद मिटेल यासाठी श्रम न्यायालय हे काम करत असतं आणि त्याचा अहवाल श्रम न्यायालय सरकारकडे सोपवतं आणि सरकार ताबडतोब त्या कामगाराला न्याय देण्याचा प्रयत्न करत असते. आणि त्याच्यासाठीच किमान वेतन कायदे हे सरकारने पास केले. किमान वेतन कायदा, जसं वेतनावरून मोठ्या प्रमाणावर औद्योगिक कलह होतो, तर सरकारने प्रत्येक कंपनीमध्ये जे कामगार आहेत त्यांना कमीत कमी किती वेतन दिलं गेलं पाहिजे, त्यांना किती रजा दिल्या गेल्या पाहिजे, त्यांना कामाचं ठिकाण कसं पाहिजे, या सर्वच बाबतीत सरकारने कायदे केलेले आहेत. तर तसा किमान वेतन कायद्यामुळे प्रत्येक कामगाराला एक विशिष्ट प्रमाणामध्ये कामाचा मोबदला दिला जातो आणि त्याच्यामुळे औद्योगिक कलह कमी व्हायला या कायद्यामुळे मदत झालेली. तर अशा पद्धतीने औद्योगिक कलह कायद्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील मालक आणि मजूर यांच्यामधले संबंध चांगले प्रस्थापित व्हायला मदत झालेली आहे. दुसरा उपाय आहे संयुक्त व्यवस्थापन परिषद. संयुक्त व्यवस्थापन परिषद ही स्थापन केली जाते. म्हणजे कंपनीमध्ये जॉईंट मॅनेजमेंट काउन्सिल निर्माण केली जाते. या व्यवस्थापन परिषदेमध्ये मालक वर्गाचा एक प्रतिनिधी, कामगार वर्गाचा एक प्रतिनिधी, एक सरकारचा अधिकारी, सलोखा बोर्डचा एक मेंबर, न्यायालयाचा एक मेंबर, चौकशी न्यायालयातील एक मेंबर, अशा प्रकारच्या संयुक्त व्यवस्थापन परिषद या ठिकाणी स्थापन केली जाते. आणि या संयुक्त व्यवस्थापन परिषदेकडून हे काम केलं जातं की मालक आणि मजूर यांच्यातले संबंध चांगले प्रस्थापित कसे होतील आणि तात्काळ यांच्यामध्ये जर वाद निर्माण झाला तर ते कसे सोडवले जातील, यासाठी ही परिषद काम करते.
त्यानंतर शिस्त संहिता 1958 मध्ये ही संहिता किंवा हा कायदा पास केला गेला आहे की औद्योगिक क्षेत्रामध्ये मालक आणि कामगार यांनी कोणती शिस्त पाळली पाहिजे. म्हणजे मालक वर्गाने कामगार वर्गांना कशा प्रकारची वागणूक दिली पाहिजे, कशा प्रकारचं वातावरण दिलं पाहिजे, किती वेतन दिलं पाहिजे, किती कामाचे तास पाहिजेत, किती रजा पाहिजेत, अशा प्रकारची एक संहिता निर्माण करून दिलेली आहे. आणि ही जी संहिता आहे ही कामगार आणि मालक या दोन्ही वर्गांना पाळणं आवश्यक आहे. आणि ही जी शिस्त संहिता आहे ही कामगार वर्ग आणि मालक वर्ग दोन्हीही मान्य करतात आणि त्यांनी मान्य केल्यामुळे दोघांना ही संहिता पाळणं आवश्यक होऊन जातं. आणि तेव्हा मात्र वेगवेगळ्या प्रकारचे जे वेगवेगळ्या कारणावरून वाद निर्माण होतात ते मात्र याच्यामुळे होत नाही. तर शिस्त संहिता ही सुद्धा औद्योगिक कलह कमी करायला मदत करत असते. त्यानंतर राष्ट्रीय मध्यस्थता प्रवर्तन बोर्ड हे 1967 मध्ये भारतामध्ये स्थापन झालेलं आहे. हे या संयुक्त व्यवस्थापन परिषद किंवा कार्यसमिती, सलोखा बोर्ड, श्रम न्यायालय यांच्याकडून जर वाद निर्माण झालेला सुटला नाही किंवा हे वाद लवकर सुटले नाही, चांगलं वातावरण निर्माण झालं नाही, तर तेव्हा मात्र ही राष्ट्रीय मध्यस्थता प्रवर्तन बोर्ड काम करते. हा प्रश्न या राष्ट्रीय मध्यस्थता बोर्डकडे नेला जातो आणि तिथं मात्र याची नेमकी चौकशी होते आणि तात्काळ हा प्रश्न सोडवला जातो. त्यानंतर उद्योगासंबंधी केंद्रीय यंत्रणा, एक राष्ट्रीय पातळीवरची एक यंत्रणा असते. उद्योगांसंबंधी ही यंत्रणा काम करते की औद्योगिक क्षेत्रामध्ये कामगार आणि मालक यांच्यातले संबंध कसे चांगले राहतील, यांच्यामध्ये वाद कसे निर्माण होणार नाही, औद्योगिक क्षेत्रामध्ये एक चांगलं वातावरण कसं निर्माण होईल, याचा अभ्यास करून तीही काम करत असते की जेणेकरून औद्योगिक कलह निर्माण होणार, आपला औद्योगिक क्षेत्रामध्ये औद्योगिक कलह निर्माण होणार नाही आणि एक सलोख्याचं वातावरण राहील. चांगलं वातावरण निर्माण करायला ही यंत्रणा या ठिकाणी काम करत असते. तसे वेगवेगळ्या प्रकारच्या परिषदा आहेत, संहिता आहे, प्रवर्तन बोर्ड आहे, समिती आहे. या कामगार आणि मालक यांच्यामध्ये जे वाद निर्माण होतात ते वाद कमी करायला या वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना या ठिकाणी आपल्याला फायदेशीर ठरलेल्या दिसून येतात. आणि त्याच्यामुळे औद्योगिक कलह जे आहेत ते कमी होत असतात. तरीसुद्धा कामगार आणि मालक यांच्यातले संबंध हे काही कारणावरून हे अस्थिर होतात आणि त्याचं रूपांतर औद्योगिक कलहामध्ये होत असतं. एवढं आहे की या उपाययोजनांमुळे हे जे वेगवेगळे वाद निर्माण होतात हे वाद हे तात्काळ मिटवले जातात आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये त्याचं रूपांतर संप, टाळेबंदी, मोर्चे किंवा काम बंद पडणं, कंपनी बंद पडणे, उत्पादन बंद पडणे याच्यामध्ये त्याचं रूपांतर मात्र यामुळे होऊ दिलं जात नाही आणि लवकर मात्र त्या ठिकाणी हा प्रश्न सोडवला जातो. तर अशा पद्धतीने औद्योगिक कलह म्हणजे काय आणि कोणकोणत्या कारणांनी मालक आणि कामगार यांच्यातले वाद बिघडतात किंवा त्यांच्यामध्ये वाद निर्माण होतात, औद्योगिक कलह निर्माण होतात, त्याची आर्थिक कारणे, आर्थिकेतर कारणे आणि औद्योगिक कलह हे कमी करण्यासाठी किंवा हे वाद मिटवण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना अलीकडे सरकारने केलेल्या आहेत किंवा वेगवेगळ्या उपाययोजना या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. तर अशा पद्धतीने आज आपण औद्योगिक कलह म्हणजे काय, औद्योगिक कलहाची कारणे आणि ते औद्योगिक कलह कमी करण्यासाठीच्या उपाययोजना अशा प्रकारचा या ठिकाणी आपण सविस्तर अभ्यास केला. तर भेटूया पुढच्या लेक्चरला. थँक्यू. स्टे होम, स्टे सेफ. नमस्कार.